बघा मायबापू, आपल्या मुलाबाळांसह या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जो कार्यक्रम आयोजित केला जातो ना, त्याच्यासाठी मुलाबाळांसह सर्वांनी हजर राहायला पाहिजे. कारण इथं ज्ञानाचा उपदेश केला जातो. नव्हे तर आपल्या धर्माविषयी जागृती निर्माण केली जाते आणि धर्माची जागृती प्रत्येक कार्यक्रमातच होईल असं हो की नाही? अहो बोलत चला ना. ऐकायला येत नाही का? बघा, मला सांगायचं काय आहे तर आपण ज्याचं नैमित्य आहे ते सांगणं गरजेचं आहे. मग अशा महिषासुराचा जन्म कसा झाला, ज्याला आपल्या महिषासुरमर्दनीने मारलं, बरोबर आहे की नाही? त्याचा जन्म कसा झाला याची पार्श्वभूमी सगळ्यांना माहीत आहे. तरी देखील मी माझ्या वाणीतनं सांगण्याचा प्रयत्न करते. रंभ आणि करंब हे दोघे भाऊ होते आणि त्यांना पुत्र संतान नव्हतं, त्यामुळे ते दुःखी होते. मग त्या दोघा भावांनी ठरवलं की आपण तपश्चर्या करायची आणि त्यातून पुत्रप्राप्ती करून घ्यायची. म्हणून रंभ आणि करंब हे दोघे तपश्चर्या करत असताना बघा, करंब हा उदकामध्ये मग्न होता आणि रंभ हा रसालवट नावाच्या वृक्षाच्या आश्रयाने अग्निदेवतेची पूजन करत होता, अग्निदेवीची सेवा करत होता. असं असताना बघा, एकदा इंद्रदेवाने मकराचं रूप धारण केलं. हे दोघेही भाऊ पंचनद्यांच्या पाण्यामध्ये तपश्चर्या करत होते. मग एकदा इंद्रदेवाने मकर होऊन त्या करंभा नावाच्या असुराला संपुष्टात आणलं, त्याला खाऊन टाकलं. आणि बघा मायबापू, मग त्याला खाल्ल्याच्या नंतर रंभकाला दुःख झालं. अरे म्हणे, आपण ज्या गोष्टीसाठी पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या करत होतो ते तर आपल्याकडून झालंच नाही. मग आता आपला भाऊही गेला, करंबही गेला, आता करायचं तरी काय, असा प्रश्न त्या रंभकाला पडला. म्हणून त्याने आपला शिरच्छेद करायचं ठरवलं. काय ठरवलं? बोलत चला, मला बोललेलं आवडतं. मी संवाद साधायला आलेले आहे, कीर्तन सांगायला नाही, संवाद साधायला आलेले आहे. काय केलं त्याने? शिरच्छेद केला नाही, करायचं ठरवलं. आणि बघा, मग शिरच्छेद करायचं ठरवल्यावर मग त्याने एका हातामध्ये केस पकडलेले आहे आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार घेतलेली आहे. तलवार घेतल्यावर तो त्या अग्नीसमोर आपला शिरच्छेद करणार. तोच अग्निमाता प्रकट झाला आहे आणि अग्नी प्रकट झाल्यावर अग्नीने त्याला सांगितलं, हे रंभका, तू हे काय करत आहेस? तेव्हा रंभक म्हणाला, मला पुत्र नाही, त्यासाठी मी तपश्चर्या केली, परंतु माझा पुत्र तर नाहीच, परंतु माझा जीवाभावाचा असणारा भाऊ देखील गमावला आहे मी. मग असं म्हटल्यावर अग्निदेवता त्याच्यावर प्रसन्न झाली आणि अग्निदेवतेने त्याला वरदान दिले की म्हणे, तुला पुत्र संतान होईल, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. असं आपल्या भाषेत ना, तू अजिबात चिंता करू नको म्हणे. मग असं म्हटल्यावर मग रंभकासुराला अग्निदेवता म्हणाली की तू घरी जात असताना, अर्थात वनात जात असताना, तुला रस्त्यामध्ये जी कोणी स्त्री दिसेल तिच्याशी तू लग्न करायचं म्हणे. काय सांगितलं? विवाह करायचा रंभकासुराला. आणि तो त्या आनंदाच्या भरामध्ये निघाला आहे. यक्षांनी वस्ती केलेली होती, त्या यक्षांच्या दिशेने निघाला, त्या वस्तीच्या दिशेने निघाला असताना त्याला एक म्हैस दिसली. काय दिसली? म्हैस. काय दिसली? म्हैस दिसली. मग म्हैस दिसल्यावर त्याने ती कामातूर झालेली म्हैस बघितल्यावर त्याचं मन तिच्यावर काय झालं? जडलं गेलं. आणि जडल्यावर बघा मायबापो, मग त्याने त्या म्हैसीसोबत विवाह केला. आणि विवाह केल्याबरोबर बघा, त्या म्हैशीला म्हैस गरोदर राहिली. आणि गरोदर राहिल्यावर त्याच्या मनात आलं, लक्षात आलं की आता हिला जर आपण इथंच ठेवलं तर काय होईल? एखाद्या महिषाची नजर पडेल. महिषा माहिती का तुम्हाला? महिषा आपल्या इकडं काय म्हणतात त्याला? जोरात बोला ना. ह्याला म्हणतात. काय म्हणतात? त्या एखादा यल्ल्याची नजर तिच्यावर पडेल आणि पडली म्हणजे ती काय होईल? नाचली जाईल. बरोबर आहे की नाही?
जसं आजकाल जगामध्ये जे वारं चाललेलं आहे नाचायचं, तशी ती नाचली जाईल म्हणून मग त्या रंबकासुराने तिला पातळात घेऊन जायचं ठरवलं. आणि पातळात घेऊन गेल्यावर बघा तिथे एक मातलेला महिषा राहत होता, एक ह्यल्ला राहत होता. आणि त्या ह्यल्ल्याची नजर, त्या महिषाची नजर त्या म्हैशीवर पडली. आणि म्हैशीवर नजर पडल्यावर बघा माय बापू काय झालं, तो महिषा तिच्या मागे पळू लागला. आणि पळू लागल्यावर त्या रंबकासुराला राग आला. त्याने ताडण केलं. ताडण म्हणजे काय, त्याने शस्त्र उचललं आणि त्या महिषाला मारण्यासाठी पळू लागलेला आहे. आणि हे बघत असताना बघा त्या दोघांमध्ये जोरदार युद्ध चालू झालेलं आहे. आणि त्या युद्धामध्ये त्या महिषा घायाळ झालेला आहे. आणि घायाळ झालेल्या महिषा चवताळून उठला. आणि चवताळून उठल्यावर त्याने आपल्या शिंगांनी त्या रंबकासुराच्या छातीमध्ये शिंग खुपसलेला आहे माय बापू. आणि ते शिंग खुपसल्यामुळे तो रंबकासुर धारातीर्थी पडलेला आहे. हे बघितल्यावर त्या म्हैशीला दुःख झालेलं आहे. ती तिच्या बचावासाठी पळत आहे. पळता पळता ती पुन्हा यक्षांच्या वस्तीमध्ये गेलेली आहे. आणि यक्षांच्या वस्तीमध्ये गेल्यावर त्या यक्षांनी तिचा बचाव करण्यासाठी तिला त्या महिषावर त्यांनी बाणांचा मारा केलेला आहे. आणि त्या बाणांच्या माऱ्याने तो महिषा घायाळ झाला आणि तो देखील मृत पावला. परंतु इकडे रंबकासुर मृत पावलेला असल्यामुळे त्याने काय केलं, त्या यक्षांनी त्याच्या देहशुद्धीसाठी त्याला चितेवर ठेवलेलं आहे. आणि त्या चितेवर ठेवलेलं असताना बघा त्या म्हैशीला वाटलं की आता आपण सती जायचं, आपण अग्नीत उडी घ्यायची. म्हणून त्या म्हैशीने अग्नीत उडी घेण्यासाठी ती सरसावली. तेव्हा यक्षांनी तिला रोखलं गेलं. परंतु ती ऐकेनाशी झाली. जेव्हा त्या रंबकासुराला चितेवर ठेवलं तेव्हा त्या म्हशीने त्या चितेमध्ये उडी घेतली. आणि काय आश्चर्य मंडळी, त्या अग्नीमधून त्या चितेमधून एक बलाढ्य असा पुरुष बाहेर आला आहे. आणि तो बलाढ्य पुरुष म्हणजे महिषासुर बाहेर आलेला आहे. नवे तर पुत्राच्या आनंदामध्ये तो गेलेला रंबकासुर सुद्धा रक्तबीज नावाने प्रकट झालेला आहे. कशातून, तर त्या चितेमधून प्रकट झालेला आहे. आणि बघा असा तो मातंग अर्थात तो माजलेला तो महिषासुर तो या पृथ्वी तलावावर येऊन त्याने अनेक देवी देवतांची मंदिरं उद्ध्वस्त केली. आणि ब्राह्मण गो हत्या करू लागला. नवे तर संपूर्ण पृथ्वीवर त्याने हाहाकार माजवला आहे. बुडविला धर्म अधर्म झाला फार, आता मज भार सोसवेना, आता मज भार सोसवेना. असा भूमिभार झालेला त्या महिषासुराच्या पापानं सर्व गो ब्राह्मण हत्या ह्या होऊ लागलेल्या आहे. मग त्या पृथ्वी मातेला हे दुःख असह्य होऊ लागलेलं आहे. आणि असह्य झालेल्या दुःखाला ती कंटाळून गेलेली आहे. आणि तिने मायबाप हो काय केलं, ती ब्रह्म विष्णू महेशांकडे गेली. आणि गेल्याच्या नंतर त्या ब्रह्म विष्णू महेशाला सांगू लागलेले आहे की बुडविला धर्म अधर्म झाला फार, आता मज भार सोसवेना. मला आता या भूमीचा भार सोसू नाही राहिलाय, आता मी काय करावं. तेव्हा बघा माय बापू, तेव्हा त्या ब्रह्म विष्णू महेश यांच्या रज तम सत्व या गुणांपासून एक देह तयार झालेला आहे. तो देह म्हणजे ती भगवती माता प्रकट झालेली आहे. म्हणून आपण तिला बोलावलंच पाहिजे. उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, कृष्ण माई मावलीचा हो. उदो बोला, उदो बोला, कृष्ण माई मावलीचा हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला, कृष्ण माई मावलीचा हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला, कृष्ण माई मावलीचा हो. उदो बोला, उदो बोला, कृष्ण माई मावलीचा हो. उदो बोला,
प्रकारे ती अंबिका अनादि निर्गुण भगवती प्रकट झालेली आहे. आणि प्रकट झाल्यावर बघा माय बापू, आता कानाचे प्राण करून ऐका, हा ऐकण्यासारखे आहे. आणि प्रकट झाल्यावरती अनादि निर्गुण भगवती प्रकट झाली आणि तिचे रक्तासारखे लाल डोळे आहेत. नव्हे तर गळ्यामध्ये मुंडमाळा धारण केलेल्या आहे मेलेल्या माणसाच्या. इतकेच नव्हे तर तिची डाळिंबीसारखी लहा लहा करणारी जीभ आहे. केस कमरेच्या खाली गेलेला आहे, गुडघ्यापर्यंत केस आहे. आणि असे अक्राळ विक्राळ रूप तिने धारण केलेले आहे. ती सगळ्या जगाला घाबरावेल अशी इतकी भयंकर ती महाकाली जन्माला आलेली आहे. तिच्याकडे बघितला तर अवघं जग भयभीत होऊन जाईल असं तिचं अक्राळ विक्राळ रूप धारण करून ती या जगाचा उद्धार करायला आलेली आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम् अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशया च दुष्कृतः. विनाश करायला आलेली आहे दुष्कृत्याचा ती अनादि भगवती बघा. आणि एका हातामध्ये तिच्या मदिरेचा घट आहे. ती मदिरा ती घेऊन घोटा घोटाने प्राशन करीत आहे अशी ती जगदंबा बघा. हिमालयाच्या त्या दाट वृक्षवेलीमध्ये वास्तव्य करू लागलेली आहे. आणि वास्तव्य करत असताना बघा, हे वास्तव्य करत असताना मधु आणि कैटभ नावाचा राक्षस यांनी तिच्याकडे बघितलं आहे. आणि त्यांनी बघितल्यावर बघा, राक्षसांचं सौंदर्य राक्षसांना कसं वाटणार? तिच्यासारखं असलेलंच तिला त्यांना गोड वाटेल की नाही? की आपल्यासारखं नटून थटून गेल्यावर राक्षसांना आवडेल? नाही. अक्राळ विक्राळ रूप धारण केलेली ती जननी जगदंबा तिला बघितल्यावर बघा, त्या मधु आणि कैटभाने तिला बघून तिची स्तुती करायला सुरुवात केलेली आहे. हे सुंदरी, तुझ्यासारखी सुंदरी या जगात कुठेच पाहिली नाही म्हणे आम्ही. आणि तुझ्यासारखी सुंदरी आम्ही कुठेच पाहिली नाही. तू जर आमच्या राजाची पट्टराणी झाली तर तू संपूर्ण त्रैलोक्यावर राज्य मिळवशील म्हणे. तू संपूर्ण त्रैलोक्याची पट्टराणी होऊन तू संपूर्ण त्रैलोक्यावर राज करशील असं म्हटल्यावर बघा, असं म्हटल्यावर तिने हातामधली जे मदिरेचा घट होता तो ताड दिशी फेकून दिलेला आहे. आणि तो फेकलेला घट बघून ती क्रोधायमान झालेली आहे. फुटलेल्या घटाकडे बघताच इकडे मधु आणि कैटभ ही वार्ता सांगण्यासाठी महिषासुराकडे गेलेले आहे. आणि महिषासुराकडे गेल्यावर बघा माय बापो, ते महिषासुराला सांगतायत, तुम्ही अवघात त्रैलोक्य जिंकलं, परंतु या जी कामिनी आहे ती जर जिंकली असती तर तुमच्या एवढं त्रैलोक्य जिंकण्याचं सार झालं असतं म्हणे. बघा, असं म्हटल्यावर त्या महिषासुरालाही वाटलं अशी कोण सुंदरी असेल म्हणे. मग त्या सुंदरीला बघण्याची, तिला मिळवण्याची इच्छा त्या महिषासुरामध्ये उत्पन्न झालेली आहे. आणि उत्पन्न झालेली इच्छा बघून त्याने मधु आणि कैटभाला सांगितलेलं आहे, जा त्या सुंदरीला माझ्यासाठी घेऊन या, मिळवून आणा तिला. मग असं म्हटल्यावर मधु कैटभ पुन्हा त्या पर्वताच्या दिशेने निघालेले आहे, त्या हिमालयाच्या दिशेने निघालेले आहेत बघा. आणि हिमालयाच्या दिशेने निघालेले असताना ती सुंदरी अर्थात ती जगत जननी तिचं अक्राळ विक्राळ रूप पाहून त्यांनी पुन्हा स्तुती स्तोत्र गायला सुरुवात केलेली आहे. हे सुंदरी, तुझ्यासारखी सुंदरी या त्रैलोक्यामध्ये आम्ही कुठे पाहिली नाही. तू किती लावण्यवती आहे, तू किती छान आहे. तुझ्या सौंदर्याची महती किती जरी गायली तरी ती कमीच आहे. असं म्हटल्यावर पुन्हा त्या कालिके मातेला अर्थात त्या आदिशक्ती अनादि अंबिकेला राग आलेला आहे. आणि त्या रागामध्ये ती चौताळून उठलेली आहे आणि म्हणाले, हे मूर्खा, तुम्हाला जर माझ्या सोबतच जर पाणी ग्रहण करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी बाहुयुद्ध करा म्हणे. काय म्हणाली? बाहुयुद्ध करा. असं म्हटल्यावर मग त्या मधु कैटभाने तिला सांगितलं, अगं म्हणे, हे तू सुंदरी आहेस, तू लावण्यवती आहे, तू रत्नाची खाण आहेस आणि तुला अशी पहिलवानाची भाषा शोभत नाही ग म्हणे. काय म्हणे? अशी पहिलवानाची भाषा तुला शोभत नाही.
तू जर आमच्या राजाची पत्नी झाली तर अवघ्या त्रैलोक्यावर राज करशील. तेव्हा पुन्हा ती म्हणाली, मी तुझ्या राजासोबत किंवा तुमच्यासोबत पाणी ग्रहण करेल, परंतु तुम्ही माझ्याशी बाहुयुद्ध केलं पाहिजे. असं म्हटल्याबरोबर बघा बाहुयुद्ध चालू झालेलं आहे. आणि या युद्धामध्ये मधू मारला गेला पहिल्या दिवशी आणि युद्धाच्या दुसऱ्या दिवशी कौटब मारला गेला. ही वार्ता त्या महिषासुराच्या कानावर गेलेली आहे. आणि महिषासुराच्या कानावर गेलेली वार्ता ऐकून महिषासुरही चवताळून उठलेला आहे. आणि चवताळून उठलेला महिषासुराने आवाज दिला, चंड मंड दोघेही माझ्या समोर या. असं म्हटल्यावर दोघेही समोर आलेले आहे. आणि समोर आल्यावर त्याने सांगितलं, जा म्हणे त्या हिमालयामध्ये, ती पर्वताच्या रांगेमध्ये असणारी ती हिमालयाची पुत्री जी आहे ना, तिला माझ्यासाठी मिळवून आणा. असं म्हटल्यावर ते चंड आणि मुंड निघाले आहे. आणि चंड मुंड निघाल्याच्या नंतर बघा त्या चंड आणि मुंडांनी देखील त्या जगतजननी त्या जगदंबेची स्तुती करायला सुरुवात केलेली आहे. बघा पुन्हा युद्धाच्या तिसऱ्या दिवशी चंड मारला गेला, युद्धाच्या चौथ्या दिवशी मंडही मारला गेला. बघा आणि चंड मंड मारल्या गेल्याच्या नंतर पुन्हा ही वार्ता त्या महिषासुरापर्यंत पोचलेली आहे. त्या महिषासुराने बघा त्या महिषासुराला ही वार्ता पोचल्यावर त्याने बाळकैल पाठवला, हैग्रीव पाठवला, असे अनेक रक्तबीजही आला. असे कितीतरी महाराक्षस तिने संपवलेले आहे. आणि त्या महाराक्षसांचा वध झाल्यानंतर शेवटी राहिला तो असुरांचा कोण राहिला? पती राहिला, अर्थात तो असुरांचा दास राहिला, अर्थात तो असुरांचा राजा राहिला. आणि त्या राजाने काय केलं माय बापो, त्याने देखील त्या जगत जननीशी युद्ध करायचं ठरवलेलं आहे. आणि बघा तो चतुरंगी सैन्यासह त्या जगदंबेच्या भेटीसाठी निघालेला आहे. आणि भेटीला गेल्यावर त्याने बघितलं तर ती जगत जननी जगदंबा हिचं सौंदर्य आणि लावण्य पाहून तोच देखील कामातुर झालेला आहे. आणि कामातुर होऊन त्याने त्या जगत जननी जगदंबेला विनंती केलेली आहे, हे जगदंबे, अर्थात हे सुंदरी. जगदंबे नाही म्हणाला, हा बोलण्याच्या ओघामध्ये जगदंबे निघून गेले. हे सुंदरी, तुझ्यासारखी सुंदर स्त्री या जगामध्ये मी पाहिली नाहीये. तू जर माझ्याशी विवाह करशील तर मी तुला अवघ्या त्रैलोक्याची राणी बनवून ठेवेल. तुला मी माझी पट्ट राणी करतो, तू माझ्याशी पाणी ग्रहण कर. असं म्हटल्यावर ती जगत जननी चवताळून उठलेली आहे. ती म्हणाली, हे मूर्खा, मी तुझ्यासोबत विवाह नाही करणार. तुला जर माझ्याशी विवाहच करायचा असेल तर जे त्या राक्षसांनी केलं, ते ज्या असुरांनी केलं, तेच युद्ध तू माझ्या समवेत कर. असं म्हटल्यावर बघा, असं म्हटल्यावर सर्वत्र आता हाहाकार माजलेला आहे. समुद्राच्या लाटा पृथ्वीवर येऊन आदळत आहे मायबापो. बघा असा प्रसंग निर्माण झालेला आहे. आणि सर्वीकडे हाहाकार माजून प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न उठलेला आहे, कोण कोण कुणाला मारणार? महिषा मारणार जगदंबेला की जगदंबा मारणार महिषाला? असं सर्वत्र काहूर माजलेला आहे. सगळीकडे रणदुंबारे वाजू लागलेले आहे, ढोल नगारे वाजू लागलेले आहे. अशा या दुदुंबकार आवाजामध्ये जणू काही छाती दडपून जाईल असा सर्वत्र आवाज गरजू लागलेला आहे. शंख फुंकले जाऊ लागले आहे, नगारे फुंकले वाजवू लागलेले आहे. सर्वत्र हाहाकार माजलेला आहे. आणि अशा या हाहाकार माजलेल्या परिस्थितीमध्ये माय बापो बघा त्या महिषासुराने त्या जगदंबेच्या छातीवर मुद्गलाने अर्थात गदेने प्रहार केलेला आहे. आणि तो प्रहार त्या जगदंबेच्या छातीवर पडताच बघा ती जगत जननी चवताळून उठलेली आहे. आणि चवताळून उठल्यावर तिने बघा माय बापो तिने काय केलं, तिने त्या महिषासुराचा वध करण्यासाठी स्वतःची तलवार उपसलेली आहे. षड हातांनी ती तयार झालेली ती जगदंबा व्याघ्र रूप धारण केलेला आहे. आणि तिने एका हातामध्ये त्या महिषासुराचे केस धरून दुसऱ्या हाताने त्याचा शिरच्छेद करून टाकलेला आहे. आई राजा जगदंबेचा अशा प्रकारे त्या महिषासुर मर्दनीने त्याचं ताडण केलेलं आहे, त्याला मारून टाकलेलं आहे. मग त्यानंतर बघा संपूर्ण
देवलोकांमध्ये आनंद वार्ता पसरलेली आहे आणि आनंद वार्ता पसरल्यावर प्रत्येक देवी देवता संपूर्ण त्या जगदंबेची जनसामुदाय देवांगण सर्वे त्या जगदंबेची स्तुती करायला लागले आहे. स्तुती कशी करतात? आय गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी विष्णुनुते गिरिवर विंद शिरोदिनी वासिनी वैष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती है सिद्धि कंठ कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुर मर्दनि रम्यक परदनि शैलसुते आय गिरि नंदिनि नंदित मेदिनि विष्णु विनोदिनि विष्णुनुते गिरिवर विंद शिरोदिनि वासिनि विष्णु विलासिनि जिष्णुनुते विष्णु विलासिनि जिष्णुनुते विष्णु विलासिनि जिष्णुनुते. अशा प्रकारे त्या जगदंबेने त्या महिषासुराला मारलेलं आहे. नैमित्य होतं ते तुम्हाला सर्वांना समजलं का? अरे बापरे, काय धीर गंभीर चेहरे झाले तुमचे. सगळं डोक्यावरून गेलं की काय? डोक्यावरून गेला असंच वाटतंय मला. अहो, मला ज्याची अपेक्षा होती ते तुम्ही केलंच नाही मग. बघा माय बाप, मला सांगायचं काय